नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत पाटणा देवी देवस्थानाला. हे छत्रपती संभाजीनगर पासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये येते. खूप छान पाटणा देवी देवस्थान आहे. हे सगळीकडे आम्ही ऐकलं होतं. आज आम्ही बघायला पण आलेलो आहोत. इथलं निसर्गरम्य वातावरण, इथले धबधबे आपण एक्सप्लोर करूया. चला जाऊया आपण आतमध्ये. मित्रांनो, आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत. कमानीच्या आतमध्ये आल्याच्या नंतर इकडे एक तुम्हाला असं नदीसारखं बघायला मिळते. हा पूल आहे. मे बी इथे जेव्हा पावसाचं पाणी जेव्हा खूप सारं म्हणजे खूप पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेस मे बी याच्यावरनं पाणी जातं. त्याच्यामुळेच हे जे बार तुम्हाला दिसत आहेत हे वाले हे त्याच्यामुळेच पाण्याच्या फ्लोमुळे बेंड झालेले आहेत. बाकी वातावरण खूप चांगलं आहे. तुम्ही जेव्हा पण ट्रिप इथली प्लॅन कराल तुम्ही मेक शुअर तुम्ही सकाळीच या. सकाळी एकदम शांत वातावरण आहे. कोणीच नाही. मी आणि माझे मित्र आम्ही एवढंच आलेलो आहोत. सध्या तरी कोणी नाही. तुम्हाला इथे एक धबधबा दिसेल. हा वॉटरफॉल इथनं दिसतो. इकडनं आपण आलोय. आता आपण जातोय या साईडला वर. पण आत्ता इथे मंदिराच्या पायरीजवळ पोहोचलो आहे. हे बघा माझ्या मागे मंदिर आहे. आपण सध्या मंदिरात जवळ पोहोचलेलो आहोत. आता आपण आतमध्ये जाऊ. वर बघा तो धबधबा दिसत असेल तुम्हाला. मंदिराच्या बाहेर जे आहे हे दोन तुम्हाला हे दिसत असतील. दोन हे दीपमाळ आहेत. याला दीपमाळ म्हणतात. आमच्यासोबत ठोंबरे सर आहेत. या दीपमाळेबद्दल काही सांगू इच्छितात तर तुम्ही काय म्हणत दीपमाळेबद्दल? या ज्या दोन दीपमाळा आहे तशा या ज्या दिसत आहे तुम्हाला याच प्रकारे आपल्याला बऱ्याच मंदिरांसमोर दीपमाळा दिसतात. याच्यामध्ये काय की आपण जे नारळ फोडतो मंदिरावर ते नारळ प्लस पूर्वीच्या काळात जे एरंडेल तेल असायचं ते वरती टाकून आपण त्याचे दिवा जाळायचे आणि त्याचा उजेड रात्री 11-11:30 वाजेपर्यंत म्हणजे पहिली आणि दुसरी प्रहर अर्ध्यापर्यंत त्याचा उजेड असायचा. तो याच्यासाठी जे परिसरातील कोणी एखादा व्यक्ती आहे जो रस्ता विसरला आहे, रस्ता भटकला आहे आणि त्याला थांबण्यासाठी काही जागायची आवश्यकता आहे त्याला ते उजेड दिसेल आणि तो त्या दिशेला प्रवास करून येईल आणि तो देवाच्या सानिध्यात येऊन त्याला एक थांबण्यासाठी जागा मिळेल. त्यासाठी या दीपमाळा आपण जाळायचो.
मित्रांनो, ही भारतीय पुरातत्व संरक्षण विभागामध्ये हे मंदिर येतं. इथे कुठल्याही प्रकारचं दान, कर, चढावा अर्पण करण्यास सक्त मनाई आहे. ते की मंदिरावर जे निराश्रित आहे, ज्यांना आश्रय नाही आहे, ते लोक तिथं आश्रयासाठी यावं. तसं लिहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे दीपमाळा आणि मंदिरामध्ये जे झेंडे आहेत त्याची स्थापना केलेली आहे. म्हणजे दुरून जे लोक म्हणजे जे प्रवासी म्हणा, हे म्हणा, भटकलेले लोक किंवा जे रास्ता चुकलेले आहेत, त्यांना दिशा दाखवण्याचं काम हे करते. I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire. ठोंबरे साहेब ट्राय करणार आहेत वाटतं. चला करा सर प्लीज सर, तुम्ही ट्राय जोर लावून थोडा. व्हेरी गुड. जुनं मंदिर आहे का खूप? जुनं मंदिर वरती होतं, हां, ते पुजारीला प्रसन्न झाल्यामुळे देवी खाली. म्हणजे पहिले मंदिर, जे जुनं मंदिर वर होतं वर होतं. आणि पुजाऱ्याला प्रसन्न देवी झाल्याच्या नंतर ते मंदिर इथे बांधलं. पण हे खूप जुनं आहे म्हणतात ना, हेमाडपंथी शैलीतलं काहीतरी इंटरनेटवर दाखवत. मग त्या वेळेचं आहे ना. मग इथे यात्रा वगैरे पण असते का? हो, चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेला यात्रा असते. यात्रा असते. नवरात्रामध्ये 9 दिवस उत्सव असतो. 9 दिवस उत्सव असतो. बरं बरं. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. खूप छान. तुमचं नाव काय म्हटले? आनंदा गणपत चपोर. तर काका, ही जी समाधी आहे खालची गोविंद महाराज. गोविंद महाराजांची. ओके ओके. तेच समजा जेव्हा वर जायचे हो, आणि वर पाया पडा जायचे, त्यांच्या जाणं येणं शक्य नव्हतं त्यांच्याकडून, वयोवृद्ध असल्यामुळे. हां हां. मग त्यांनी देवीला आराधना केली की बाबा मी आता माते येऊ शकत नाही वरती तुझी सेवा करायला असं. तर मग देवी त्यांना प्रसन्न झाली. हां हां. मग देवी म्हटली बा तुम्ही पुढं चला, मी तुमच्या पाठीमागे येते. तुम्ही जिथं मागं वळून पाहशाल तिथं मी थांबेल असं. बरं बरं. ही आहे गोविंद महाराजांची समाधी. मित्रांनो, आता आम्ही जाणार आहोत केदारकुंड धबधबा बघायला. चला तिकडे निघू. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender, baby. Slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. Till the sun's up Monday, we'll tell our phones, do not disturb. I got my straw hat, babe. And you can finally pull the tags on your Tommy Bahama shirt. Blue crush up on the 85-inch sound machine when we wanna hear the ocean. I think everything we need is right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender, baby. Slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. Oh, this view of you, it's got everything I need. Yeah, the rooms, they're cheap. And if we don't wanna, we don't ever, ever, ever have to leave. Yeah, there might
but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender. Baby, slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Oh, nice. Paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. तर मित्रांनो खूप छान मंदिर आहे, खूप निसर्गरम्य वातावरण आहे. नक्की या इथे तुम्ही. खूप चांगलं आहे इथे. सगळीकडे असं हिरवगार दाट जंगल आहे आणि मंदिर पण खूप हेमाडपंथीच्या शैलीतलं कोरीव काम आहे सगळं. वातावरण पण छान आहे. वातावरण खूप चांगलं आहे, रमण्यासारखं वातावरण, मन रमण्यासारखं आहे. तुम्ही नक्की या मित्रांनो. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी. तुमच्यासोबत परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या एका नवीन ठिकाणी, नवीन जागी काहीतरी एक्सप्लोअर करतच मिळू. तोपर्यंत आपला जो चॅनल आहे चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांसोबत शेअर करा. आपले सबस्क्रायबर खूपच कमी आहेत. काहीतरी आहे, काहीतरी वाटत असेल तुम्हाला की ठीक आहे माणूस करतोय काहीतरी, थोडंसं आपल्या चॅनलला पण सपोर्ट दाखवा. मराठी माणूस आहे. मराठी माणूस आहे. इकडचं बंद आहे का भैया? केदार कुठून बंद आहे का? याला सगळं चटणी भाकर सगळं आलं. सांडलेला चिवडा आलाय, चपाती आली, टमाटो पडलेला आलंय, लिंबू नका, लिंबू पिळले ते, ठेसा. चेंज करा थोडस, मग डीजे लावा थोडस, मग लावा थोडा